नमस्कार. माझं नाव राजेंद्र भीमराव माने, नागराज कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा मी प्रोप्रायटर असून आज आपण एक व्हिडिओ बनवतो आहे औषधांसंदर्भात. आता बऱ्याचदा काही कस्टमरांना असा प्रॉब्लेम येतो की कालावधीची उंची वाढत नाही, वजन वाढत नाही किंवा खराब आहे, अंग धरत नाही किंवा लय रॉड पडलेल्या म्हशी असतात, गाय असतात, खोंड असते. ह्यांच्यासाठी एक पर्याय आपल्या खाद्यासोबत जर हे औषध दिलं तर तुम्हाला 100% रिझल्ट येऊ शकतो. परंतु कसं आहे, ते औषध डायरेक्ट कंपनी पर्चेस असणं गरजेचं आहे. जर तुम्ही बाहेर कुठेही जर घेतलं आणि समजा बाय चान्स भेसळयुक्त असेल तर ते काय रिझल्ट येईल का नाही ह्याची काय आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु आम्ही काय केलेलं आहे, आम्ही प्रत्यक्ष बोविन फार्मा कंपनीकडून डायरेक्ट पर्चेस केलेला आहे. कंपनीचा कोड असल्यामुळं त्यामध्ये डायरेक्ट कंपनीतून औषधं आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये भेसळ होणे हा काही विषयच नाही. हे बघू शकता आपण. ऑप्टिब्लेंड एल-एस असं ह्या टॉनिकचं नाव असून हे सर्व जनावरांना चालतं. शेळ्यांमध्ये पण चालतं, गाईला पण चालतं, म्हैसीला चालतं, कालवडीला चालतं, रेड्यांना चालतं, खोंडांना चालतं, सगळ्यांना चालतं. तसेच रॉड पडलेल्या म्हैसींना, गायांना सगळ्यांना चालतं, घोड्यालासुद्धा चालतं. कोंबडीच्या पिल्ल्यांना उंची वाढायसाठी किंवा तयारी होण्यासाठी कमी वेळेत जास्त वेट गेन वजन वाढवण्यासाठी पण चालतं. शर्यतीच्या घोड्यांना पण चालतं. लहान करडे शेळींचे असतात. एक 5 किलोच्या पुढच्या सर्व करडांना 1-1 ml देऊ शकता. 5 किलो वजनाला 1 ml हा नियम आहे. शेळीपासून गाय, म्हैस, कालवड सगळ्यांना. समजा आता देशी कालवड असेल किंवा एच-एफ कालवड असेल किंवा खोंड असेल किंवा रेडे असेल, तर हे समजा 1 महिना झालेला आहे आणि 1 महिन्यानंतर आता आपल्याला त्याची उंची वाढण्यासाठी लवकर तयार करायचं आहे, वजन वाढलं पाहिजे, लांबी म्हणजे सर्व पद्धतीने इंटर्नल आणि एक्सटर्नल वाढ झाली पाहिजे. याच्यासाठी मल्टीव्हिटॅमिन म्हणून एक ऑप्शन आपण हे औषध देतो. ऑप्टिप्लेंड एल-एस म्हणून टॉनिक आहे. शेळ्यांच्यामध्ये सांगायचं झालं तर तुमच्याकडे समजा 1 शेळी आहे, 2 शेळी आहे, 1 बोकड आहे किंवा 2 कोकरं आहेत, लहान आहे. तुम्हाला कमी प्रमाणात पाहिजे असेल तर 100 ml बाटली ₹140 बसते. आणि जर मोठ्या प्रमाणात म्हणजे समजा गाय असेल, म्हस असेल, कालवड असेल, रेडे असेल, खोंड असेल किंवा खराब झालेली गाय असेल, खराब झालेला खोंड असेल, अंग धरत नाही किंवा बरकड्या दिसतात, काही वेळेला क्रिटिकल परिस्थिती असते, त्यानुसार ती औषधे द्यावी लागतात. तर अशा वेळी आपण मोठी बाटली अर्धा लिटरची घेतली तर चालतं. एक बाटली एकदाच वापरायची आहे. काय पुन्हा जर वापरली तर चालते किंवा तुम्हाला जर वाटलं काय आता आवश्यकता नाही, आता उंची वाढली आम्हाला भरपूर आहे, तर मग बंद केलं तरी चालते. सरासरी एका महिन्यात आता आपल्या खाद्यावर आणि खाद्याबरोबर हे औषध दिल्यानंतर 5 ते 6 इंचाचा डिफरन्स म्हणजे उंची वाढलेली आहे. जे खोंड तुमच्या मानेला लागते ते छातीला लागत होतं ते मानेपर्यंत वाढलेलं आहे. म्हणजे 5 ते 6 इंचानं उंची, 5 ते 6 इंचानं लांबी वाढलेली आहे. वजन आता बऱ्यापैकी आता रुकडी गावामध्ये आपण एका घोड्यावरती प्रयोग केला. 1 महिन्यामध्ये आपलं खाद्य आणि हे औषध दिलं तर 28 किलो वजन वाढलं होतं त्या घोड्याचं एका महिन्यामध्ये. मग असंच खोंडांमध्ये सुद्धा वाढतंय, कालवडींमध्ये सुद्धा वाढतंय, शेळ्यांमध्ये सुद्धा वाढतंय. शेळ्यांमध्ये सरासरी 1, 2, 2.5, 3 किलोचा डिफरन्स पडतो. मोठ्या जनावरांच्यामध्ये थोडा जास्त आहे. कालवड असेल, खोंड असेल किंवा रेडे असेल ह्यांच्यामध्ये. मग आता हे वापरायचं कसं, तर 5 किलो वजनाला 1 ml या पद्धतीने द्यायचं आहे. आता सांगायचं झालं तर ज्या कालवडी, खोंड किंवा रेडे असतात ते आता 1 महिना झाल्यानंतर बऱ्यापैकी त्यांचं 25 ते 30 किलो वजन असते. त्या पद्धतीने हिशोब केला तर रोजचं 5 ml प्रमाणे आपण देऊ शकतो. 6 महिने झाले असेल पूर्ण तर रोजचं 10 ml द्यायचं. एकच टाईम द्यायचं, रोजचं 10 ml. समजा 7, 8 महिने, 9 महिने झालं असेल तर 15 ml. आणि जर समजा 1 वर्ष पूर्ण झाले, 10 महिने ते 1 वर्ष पूर्ण झाले, तर अशा वेळी काय करायचं आहे, सकाळ 10 ml, संध्याकाळ 10 ml किंवा 20 ml एक टाईम रात्रीचं किंवा सकाळचं भरड्यातून द्या किंवा सिरीजनं तोंडात सोडू शकता तुम्ही. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर गाभण जनावरांच्यामध्ये बऱ्याचदा असा प्रॉब्लेम येतो की कास तयार होत नाही किंवा बायोटिनची कमतरता असल्यामुळे कासेला प्रॉब्लेम येतो, कास तयार होत नाही. मग व्हायटॅमिन एच महत्त्वाचा आहे ह्याच्यात कंटेंट जो आहे गाभणसाठी तो व्हिटॅमिन एच आहे, बायोटिन त्याला आपण म्हणतो, 200 mgमध्ये येतो. त्यानंतरनं बऱ्यापैकी अनेक कंटेन आहेत. व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन ई, B2, B6, B12
व्हिटॅमिन के, बऱ्यापैकी जे ह्याच्यामध्ये जे औषधाचं जे कॉम्बिनेशन दिले, हे जर ओरिजिनल औषध जर तुम्हाला मिळालं तर 100% ह्याचा रिझल्ट येतो. कारण आम्ही स्वतः ते टेस्ट केलेलं आहे. परंतु बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच ठिकाणी विक्रीला औषधं असतात वेटेनरीमध्ये, त्याच्यामध्ये डिस्काउंट दिले जातात. औषधाची MRP असते 780, ते औषध दिलं जातं ₹200, ₹300 किंवा ₹400. अशा वेळी काय होतं, त्या औषधांचे रिझल्ट बसत नाही. स्वस्तात मिळते परंतु रिझल्ट येत नाही. ह्याचं कारण भेसळ झालेली आहे. त्यामुळं व्हेरीफाईड विक्रेता असावा किंवा अशा ठिकाणी तुम्ही औषध खरेदी करा की जिथं डायरेक्ट कंपनी परचेस आहे. कारण कंपनीकडून जे औषधं डायरेक्ट परचेस होतात तिथं 2 नंबर शक्यतो होत नाही, असा विषय. मग हे औषधाचा जर रिझल्ट बघायला गेलं तर बऱ्यापैकी 100% आहे का तर आहे. आणि गाभणमध्ये जर हे औषध जर 9व्या महिन्यात दिलं, रोजचं 20 ml प्रमाण दिलं तरी चालते, 10 ml प्रमाण दिलं तरी चालते. 20 ml प्रमाणं बऱ्यापैकी सर्व देतात गाभणला 9व्या महिन्यात. मग त्याच्यामुळं काय होतं, वार व्यवस्थित पडणे, आतील जे वासरू असते त्याची वाढ चांगली होते. तसेच काशीची रचना जी आहे ती चांगल्या पद्धतीने होते आणि दुधाचं जे प्रोडक्शन आहे ते जास्तीत जास्त होण्यास मदत करते. आणि जनावराची महत्त्वाची रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा त्याची इंटरनल ताकद असेल किंवा डिपेन्सी आहे मिनरल्स विटॅमिनची ती भरून निघते. अवश्य वापरा हे औषध, 100% रिझल्ट आहे. आपल्या कंपनीकडून जर मागवायचं म्हणलं तर अर्धा लिटरची जी बाटली येत्या त्याची किंमत 780 आहे. ते तुम्हाला 700 रुपयेमध्ये मिळेल. ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे. कुठेही पाहिजे असेल तर निश्चित फोन करा, तुम्हाला मिळेल. परंतु एक लक्षात घ्या, नुसतं औषध पाजून रिझल्ट येत नाही. त्याला खाद्यसुद्धा ब्रँडेड कंपनीचं पाहिजे. आता नागराज कॅटल फीडचं खाद्य आहे, ही एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळतो. पिन पॉईंट ॲक्युरेसी रिझल्ट आहे आणि 100% रिझल्ट येतो. हे औषध आणि आपलं खाद्य आणि जंताची गोळी जर घेतली जात तर एका महिन्याच्या आत तुम्हाला त्या जनावराच्या अंगावली केस जाऊन दुसरे केस येतात, लव बदलते, उंची वाढते, वजन वाढते, तयार होते, बरकड्या दिसत असेल त्या मुजून जातात. बऱ्याचदा काय होतं, 100 जनावरांमध्ये एखाद्या जनावराला रिझल्ट बसत नाही. तर न बसण्याची कारणं काय असतात, तर चुकीचं जंताचं औषध देणे किंवा लोकलची औषधे ते वापरल्यामुळे त्याचा रिझल्ट येत नाही. किंवा काही वेळेला असं असते की ॲनिमिया नावाचा सुद्धा आजार असा आहे की ऊसाचे वाडे, ऊसाच्या कोंबऱ्या किंवा ऊसाचा पाला जर आपण वापरला तर त्याच्यामुळे फॉस्फरस आणि कॅल्शियम डिपेन्सी होऊन ॲनिमिया होतो लास्ट स्टेज. आणि ॲनिमिया झाला तर तुम्ही किती औषधं द्या, किती खाद्य चारा, ते अंग धरत नाही. त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट करावी लागते, त्याच्यासाठी वेगळं टॉनिक वापरावं लागतं. तसेच फॉस्फरस डिपेन्सीसाठी जे औषध आपण देतो ते त्या जनावराला ॲक्सेप्ट होते का नाही हे बघून नंतर मग त्याचे उपचार करावे लागतात. मग हे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. त्यासाठी काय करायचं, जर रिझल्ट नाही आला तर कंपनीला तुम्ही आम्हाला फोन करा. आमचा नंबर आहे 88 370 175 आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे 940 429 0175. याच्यावरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला कोणतीही अडचण असू दे, माझा येत नाही, गाभ जात नाही किंवा गाभ येऊन माझा येऊन गाभ धरत नाही, महिन्यानंतर रिपीट होते, हे अनेक असे प्रॉब्लेम आहे. काही केमिकलच्या गोळ्या किंवा केमिकलचं पशुखाद्य वापरल्यामुळे हे प्रॉब्लेम येत असतात. बऱ्याचदा गोळी पेंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेलामाइड असेल, हास्क असेल, त्यानंतर बरेचसे असे युरिया असेल, असे केमिकल असतात, त्याच्यामुळे गाभ जायला थोडा प्रॉब्लेम येत असतो. त्यामुळे शक्यतो ऑर्गॅनिक खाद्य वापरा, जेणेकरून असे तुम्हाला अडचणी येणार नाहीत. आणि हे औषध एकदा वापरून बघा, निश्चित तुम्हाला 100% रिझल्ट येईल. आता दुसरं ह्याच्याबरोबर एक औषध आहे पॉवर प्लस म्हणून. हे आपण बघू शकता, पॉवर प्लस आहे का, 1 लिटरची बाटली येते. ह्या औषधाचा मुख्यत्वे करून अतिशय जी जनावरं ज्यांची एनर्जी लॉस झाले किंवा ज्या जनावरांना बसता येत नाही, उठता येत नाही, निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये जे जनावरं गेले, ज्यांचं दूध 20 लिटर होतं ते आता 16, 17, 12, 10 वर आलेले आहे, त्यांच्यासाठी ते वापरलं जातं. किंवा बैलगाडा शर्यतीमध्ये जर सांगायचं झालं तर हे जे आपल्याकडे जे 1 लिटरमध्ये जे हे औषध येतं पॉवर प्लस म्हणून, त्याचा 100% रिझल्ट आहे. फुल करंटमध्ये येते. औषध फक्त ओरिजिनल असणं गरजेचं आहे, तर त्याचा रिझल्ट येतो. औषधमध्ये भेसळ झाली असेल तर त्याचा रिझल्ट येत नाही आणि त्याची जबाबदारी तो कुठलाही विक्रेता घेत नाही. आपण सुद्धा ही सुद्धा सेल्वेल फार्मा कंपनीला आपला कोड आहे. आपण डायरेक्ट कंपनीकडनं घेतो, त्याची गॅरंटी असते, 100% रिझल्ट येतो. बैलाला धाप लागत नाही, बैलाला एनर्जी बूस्टर आहे ते. म्हणजे शर्यतीच्या मैदानामध्ये जर सांगायचं झालं तर बैल पळताना धाप लागणे, फेस येणे,
किंवा बैलाला 100 किलोमीटर जर प्रवास करून तुम्ही शर्यतीला नेलं, तर तिथं काय होतं, बैलाला थकवा आलेला असतो. ट्रेस आणि थकवा काढण्याचं काम जर हे औषध करतं. काही वेळेला बैलाला एनर्जी कमी पडते, तर ती एनर्जी भरून काढायचं कामसुद्धा हे औषध. हे औषध महिन्यातनं एकदा द्यायचं आहे. सकाळी 100 मिली, संध्याकाळी 100 मिली. या पद्धतीनं द्या, 100% रिझल्ट आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये आता टॉपचे मेरिटमध्ये जी बैल असतात, ती हे औषध वापरतातच. आणि हे औषध कसं आहे, ओरिजिनल असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, कोणतंही औषध असू दे, ते जर कंपनीचं ब्रँडेड ओरिजिनल असेल, त्याच्यामध्ये भेसळ नसेल, तरच रिझल्ट येतो. अन्यथा बाकीच्या औषधांचा रिझल्ट, डिस्काउंटमधल्या औषधांचा रिझल्ट कोणीही जबाबदारी त्याची घेत नाही. आम्ही सुद्धा घेत नाही. त्यामुळे आम्ही स्पष्ट सांगतो, तुम्ही आम्हाला फोन करा. तुम्हाला जे औषध पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे, त्यानुसार आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आणि पॉवर प्लस हे औषध बैलगाडा शर्यतीमध्ये 100% रिझल्ट आहे. किंवा तुमची जर निगेटिव्ह बॅलन्समध्ये किंवा तुमच्या गाईला उठता येत नाही, बसता येत नाही, अशक्तपणा आला आहे किंवा कॅल्शियम उतरले, अशा वेळीसुद्धा हे वापरू शकता. बऱ्यापैकी फ्रेशपणा येतो. जनावर उठायला लागतं, इकडं तिकडं करतं. दूध जर मायनसमध्ये गेलं असेल, कमी आलं असेल, तर ते वाढवण्याचं सुद्धा काम करतं. बैलगाडा शर्यतीमध्ये सांगायचं झालं तर कमीत कमी 3 ते 4 सेकंदाचा डिफरन्स टाकते हे औषध. समजा 20 सेकंदामध्ये जर तुमचा बैल एखादा अंतर पार करत असेल, तर हे औषध पाजल्यानंतर 1 महिना फुल करंट राहतो बैलाला आणि तेच अंतर 20 सेकंदाचं आहे, ते 17 सेकंदमध्ये हे पार करण्याचं काम करतं. एवढा डिफरन्स या औषधाचा आहे. फक्त औषध ओरिजिनल असणं गरजेचं आहे. एकदा वापरून बघा अवश्य. तसेच जंताच्या गोळ्या वगैरे पाहिजे असतील तरी आपल्या कंपनीकडे असतात. फॉस्फरस डिपेन्सी झाली असेल तर त्याच्या पण गोळ्या आहेत आपल्याकडं. फॉस्फोएट म्हणून येतात, हे फॉस्फोएट बोलत, हे सुद्धा ब्रँडेड कंपनीचं आहे, डायरेक्ट कंपनीत मिळतात. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची या निमित्तानं सांगतो, की जर समजा तुमचा खोंड असेल, गाय असेल, कोणतंही जनावर असेल, दावं चघळणं, माती चाटणं, युरिन पिणं, शेण चाटणं किंवा इतर जनावरांचं शेण चाटणं, युरिन पिणं किंवा कपडे खाणं, कपडे चाटणं, दावण चाटणं किंवा अन्य कोणत्याही वस्तू चघळणं, विशेषतः दावं किंवा माती खाणे, हा जो प्रकार आहे, हा प्रकार होण्याचं पहिलं कारण म्हणजे काय आहे, की ते ॲनिमियाची लक्षणं आहेत. फॉस्फरस डिपेन्सी मिळवतं. त्यामुळे शक्यतो उसाचे वाडे घालू नका. उसाचे वाडे घातल्यामुळेच हा प्रॉब्लेम येतो. आणि जर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम किंवा ही लक्षणं दिसत असतील, तर आमच्या कंपनीच्या नंबरवर फोन करा. तुम्हाला त्याच्यावर पण आपल्याकडे औषध आहे. एक महिन्याच्या आत तुम्हाला 100% रिझल्ट येतो. बैलांच्यामध्ये सांगायचं झालं तर काही बैलांना ॲनिमिया झालेला असतो, म्हणजे वटलेले असतात, त्यांच्या अंग धरत नाही किंवा असे प्रॉब्लेम. ते प्रॉब्लेम येण्याचं कारण म्हणजे ॲनिमिया. म्हणजे वारंवार युरिन पिऊन फॉस्फरस डिपेन्सी होऊन त्याच्या शरीरात ते पुन्हा रक्तात त्याची युरिन भिनलेले असते. त्यावेळी काय करते, ते अंग धरत नाही. मग त्याच्यासाठी कोर्स करावा लागतो. काहीतरी 800-900 रुपये खर्च येईल. 800 ते 900 रुपये गोळ्या आणि टॉनिक येते, रक्तवाढीचं असते ते दिल्यानंतर बऱ्यापैकी एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट होतो. परंतु ही सगळी औषधे देत असताना त्याला चांगलं पशुखाद्य देणं गरजेचं आहे. चांगलं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सगळे विटॅमिन्स, मिनरल्स, तज्ज्ञ न्यूट्रॉलॉजिस्टनं तयार केलेलं फॉर्म्युलेशन पाहिजे, कारण मार्केटला 90% ते मिळत नाही. आता नागराज कॅटल फीडचं पशुखाद्याचा महिन्याच्यात रिझल्ट येतो, ह्याचं कारण आपलं फॉर्म्युलेशन टेक्नॉलॉजी ही ॲडव्हान्स आहे. ही भारतात कुठेही असल्या ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरलेली नाही. प्रत्येक ठिकाणच्या पशुखाद्यामध्ये युरिया हा असतोच. आपल्या खाद्यामध्ये आपण युरिया घालत नाही, कुठलंही केमिकल वापरत नाही. 100% ऑर्गॅनिक आहे. कुठल्याही लॅबला तुम्ही टेस्ट करा आणि 100% रिझल्ट आहे. कोणताही साईड इफेक्ट होत नाही, औषधांचा पण नाही, खाद्याचा पण नाही. खाद्याबरोबर जर तुम्ही औषध दिलं तरच रिझल्ट येतो. नुसतं औषध देऊन रिझल्ट येत नाही. धन्यवाद. आणि काय अडचण किंवा काय प्रश्न असतील तर तुम्ही कंपनीच्या नंबरवर फोन करा. दुधासाठी पण आपल्याकडे खाद्य आहे. बारक्या लहान कालवडी, रेड्या, कोंड तयार करणे, शेळ्यांच्यासाठी पण आहे. सर्वांसाठी खाद्य असते. 100% रिझल्ट आहे. एकदा वापरून अवश्य बघा.